नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ही स्थिती पाहू शकता, जालना या ठिकाणी खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व सध्या देखील पाऊस काही ठिकाणी चालू आहे। जर आता राज्यात अजून रात्री कुठे पाऊस पडणार आहे, दिवसा कुठे पाऊस पडणार आहे, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑलवरती टाकलं तर रोजचे रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर आता पाहायला गेलं तर पुढील अजून 1 ते 1.5 तासामध्ये अजून जोर वाढणारा जिल्हा म्हणजे सातारा, वडूज विटाचा काय भाग राहील, कराड चिपळूणच्या भागात, तसेच रत्नागिरी या ठिकाणी अजून 30 मिनिटांमध्ये जोरदार पावसाचं आगमन होणार आहे व काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। तशी स्थिती राजापूर, कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचं आगमन 1 ते 1.5 तासात होईल। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील। काल देखील खूप सारे शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ टाकले की पाऊस झालेला आहे म्हणून। आज देखील पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो। तसेच जर पाहायला गेलं तर चिपळूण, सातारा, वडूज विटा, कराड मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। पाटणच्या भागात या ठिकाणी मुसळधार पाऊस रत्नागिरीला देखील राहणार आहे। तसेच इकडे जर पाहायला गेलं तर अहिल्यादेवीनगरचा काय भाग आहे त्यामध्ये दौंड आहे, पुन्हा नंतर इकडे जामखेडचा काय भाग पाहायला मिळत आहे, करमाळा, इंदापूर मध्यम ते जोरदार पाऊस राहील। काही ठिकाणी जे आहे ते आपल्याला हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळू शकतो अशी देखील शक्यता आहे। तसेच खेडच्या भागात जोरदार पाऊस आहे। नंतर शेतकरी मित्रांनो पाहायला गेला तर इकडे मराठवाड्याच्या देखील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला दिसून येत आहे। तशी स्थिती आपल्याला जालन्याच्या भागात पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज खूप ठिकाणी जालन्याच्या भागात पाऊस झालेला आहे। शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे, तेही तुम्हाला दाखवलेला आहे। तसेच संभाजीनगरच्या भागात 1 ते 1.5 तासात जोरदार पावसाचे आगमन होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो जालन्यात देखील अजून नंतर आगमन पावसाचे पाहायला मिळू शकते। तसेच इकडे अमरावतीचा विचार केला तर अमरावती या ठिकाणी एक तयार ढग झालेला आहे। अमरावतीच्या उत्तरेकडील भागामध्ये तो ढग जे आहे ते अमरावती आर्वीकडे सरकत आहे। तसेच अचलपूर अकोटपर्यंत त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो। हा पाऊस मध्यम ते जोरदार या ढगातून आपल्याला पाहायला मिळेल अशी शक्यता राहणार आहे। आता शेतकरी मित्रांनो एक चक्रीवादळ देखील तयार झालेलं आहे, त्याची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।